अचानक देवेंद्र आले, मला म्हणाले साहेब ते जरा औसा बघा ना, औसा बघा ना, औसा बघा ना. म्हटलं औसाचं काय बघायचं, आम्ही बघितलंच आहे. माझ्यासाठी म्हणे फक्त एवढंच करा. म्हटलं काय करायचं, त्या अभिमन्यूला द्या. म्हटलं अभिमन्यू कशाला पाहिजे तुम्हाला, न मला मोजायला बरा पडतो. अगदी मोजायला म्हणजे निवेदन मोजायला बरा पडतो, बॅगा उचलायला बरा पडतो. म्हटलं मग तुम्ही घरी ठेवा ना त्याला. नाही मला तिकडे पण जरा विधिमंडळात बरा पडतो आणि तिकडे पण मोजावं लागतं म्हणे. तर मग ठीक आहे, आता एवढं प्रेमभावे म्हटल्यानंतर थोडस आपल्यात एक माणुसकी शिल्लक आहे आणि त्यांच्यापेक्षा तर नक्कीच कितीतरी पटीने जास्त शिल्लक आहे, कितीतरी पटीने जास्त आहे. मी त्यांच्या प्रेमाखातर मी त्यांना दिली. मी या माणसाला काळा का गोरा तेव्हा पाहिलं पण नव्हतं कोण आहे माणूस. पण अभिमन्यू असलं तरी देवेंद्र आता स्वतःच चक्रव्यूहामध्ये अडकले.